Access technique. Multiple access technique, nothing but these are the applications of multiplexing technique. We have studied about different types of multiplexing technique like FDM, TDM and WDM. These are the multiplexing where we can say that number of users can transmitted over the single communication channel. Means each user can transmit the signal over single communication channel with the help of different types of multiplexing technique. In the same way, whatever the application of that corresponding multiplexing is called as multiple access technique. Okay, so these techniques are generally used in TV broadcasting, radio communication or in case of mobile communication. Okay, so पहिला जो आपला मल्टिपल ॲसेस टेक्निक आहे, it is nothing but the FDMA, which is the application of your FDM. This concept is same, that each user is divided with a different frequency. If here is frequency and here is time, time is same to each user, only the changing parameter is nothing but frequency. So each user is allocated with different frequency with the inclusion of guard bands. ठीक आहे, गार्ड बँड्स आपण ऍड केलेले आहेत. सो हे गार्ड बँड्स कशासाठी यूज करतो? जस्ट टू अवॉइड द इंटरफेरन्स बिटवीन द सिग्नल्स. दोन सिग्नल मध्ये जो काही इंटरफेरन्स आहे, कारण काय होतं, 2 किलोहर्ट्जची समजा मी अलोकेट केली, 10 किलोहर्ट्ज माझा चॅनल बँडविड्थ आहे, सो ते काय होतात, कंटिन्युअसली 2 डिव्हिजन होतं. बट इन्स्टेड ऑफ दॅट, इफ आय डिवाइड दिस फ्रिक्वेन्सी विथ 1 किलोहर्ट्ज टू इच चॅनल अँड 1 किलोहर्ट्ज फॉर द गार्ड बँड, मग त्याच्यामध्ये दोघांमध्ये काय होत आहे, सेपरेशन जास्त येते. म्हणजे याचा 1 असेल, हा 2 असेल, नंबरिंग वाईज गेलं समजा 5 युजर्सचं, तर 10 किलोहर्ट्ज कसे होतात, 5 किलोहर्ट्ज आपण गार्ड बँड्स मध्ये टाकतो मध्ये इन बिटवीन, आणि 5 किलोहर्ट्ज आपण काय करतो, प्रत्येक युजरला देतो. म्हणजे कसं डिव्हिजन होणार आहे सिम्पली. सो 10 किलोहर्ट्जची काय माझी चॅनल कपॅसिटी आहे, चॅनल तेवढं काय करू शकतो, अफोर्ड करू शकतो, तेवढी फ्रिक्वेन्सी किंवा रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी किंवा आपण समजू बँडविड्थ. सो फॉर एक्झाम्पल, मग मी काय करणार, याला 5 युजर्स मध्ये डिवाइड करायचे. ठीक आहे, 5 युजर्स मध्ये मी कसा डिवाइड करणार आहे, एका युजरला मी काय देणार, 1 किलोहर्ट्ज देणार. अझूम करा हा. दुसऱ्या युजरला मी काय देणार, 1 किलोहर्ट्ज. सेम वे थर्ड युजर 1 किलोहर्ट्ज, फोर्थ युजर 1 किलोहर्ट्ज विथ द सेम टाइम ड्युरेशन टू इच युजर. टाइम सेम आहे प्रत्येकाचा. आता हे झालं किती, 5 किलोहर्ट्ज. मी सांगितली ती कॅपॅसिटी किती त्याची, 10 किलोहर्ट्जची. मग मला काय करावं लागेल, एक एम्प्टी स्पेस ठेवावं लागेल, विच कन्सिस्ट ऑफ एम्प्टी बँड ऑफ फ्रिक्वेन्सी विच कंटेन नो डेटा. आता ह्या प्रत्येक इथे युजर 1 कडे डेटा आहे, म्हणजे समजा हा युजर 1 असेल, हा 2 असेल, हा 3 असेल, हा 4 असेल, त्याला काहीतरी डेटा आहे ट्रान्समिट करायचा. बट इन बिटवीन जो स्पेस आहे, विच इज नथिंग बट द एम्प्टी स्पेस, आणि विच इज कॉल्ड ॲज गार्ड बँड. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, गार्ड बँड म्हणतो. हे गार्ड बँड पण काय असणार आहे, इच ऑफ 1 किलोहर्ट्ज. हे आपण काय करणार, डिवाइड करणार 1 किलोहर्ट्जने. सो 1 किलोहर्ट्जने आपण डिवाइड करतो. हे कशासाठी करतो, जस्ट टू अवॉइड द इंटरफेरन्स बिटवीन दी सिग्नल. सो दोघांमध्ये गॅप काय होतो, जास्त जनरेट होतो, आणि मग दोघांमधला जो फ्रिक्वेन्सी इंटरफेरन्स जो होता, लाईक अलायझिंग टाईप ऑफ एरर्स जे असतात, ते काय होतात, इथे अवॉइड केले जातात. सो इंटरफेरन्स अवॉइड करतो. ह्या टाईपचे जे टेक्निक्स असतात FDMA, हे जनरली जो इनिशियल तुमचं मोबाईल कम्युनिकेशनचं जनरेशन होतं, दॅट इज 1G जनरेशन. 1G मध्ये ही टेक्निक यूज केली होती, जिथे तुम्ही यूज करत होते FDMA टेक्निक, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिपल ॲसेस टेक्निक, वेअर द फ्रिक्वेन्सी इज डिवायडेड इन टू नंबर ऑफ युजर्स विथ द इन्क्लुजन ऑफ गार्ड बँड, अँड दिस FDMA is used to transmit the telemetry signal or telephonic signal. ठीक आहे, टेलिफोनिक सिग्नल साठी, ट्रान्समिशन साठी. आता मी मागेच तुम्हाला सांगितलं होतं की जर मी एखादा कॉल प्रोसेस करते, समजा माझा एरिया आहे मेरी मसरूळचा, मेरीच्या एरियामध्ये काय आहे की नंबर ऑफ इथे एक एक्सचेंज ऑफिस असेल, तर त्याला नंबर ऑफ टेलिफोनिक युजर्स कनेक्टेड असणार आहे. मला कॉल प्रोसेस करायचा आहे, तर सायमल्टेनियसली माझं लोकेशन फिक्स असणार आहे. समजा मला गंगापूर रोड एरियामध्ये कॉल करायचा आहे, मी पण कॉल केलेला आहे, अजून एक दुसरा युजर आहे त्याने पण कॉल केलेला आहे, अजून एक तिसरा युजर आहे त्याने पण कॉल केलेला आहे. तो टायमिंग काय झाला, सगळ्यांचा सेम झाला, सेम टायमिंगला कॉल केलेला आहे. बट मला काय करणार आहे, माझं जर कॉल कनेक्टिव्हिटीमध्ये मी जर फर्स्ट कनेक्टेड असेल, तर मला थोडी फ्रिक्वेन्सी दिली जाईल,
आणि त्याच्यानुसार माझी कॉल प्रोसेस होईल. त्यानंतर दुसऱ्या युजरला कॉल प्रोसेसिंग राहील आणि तिसऱ्या युजरला कॉल प्रोसेसिंग होईल. हे होताना काय होणार आहे, दोघांमध्ये थोडासा काय होणार आहे, फ्रिक्वेन्सी चेंज असणार आहे. प्रत्येकाला वेगळी फ्रिक्वेन्सी अलोकेट केली जाईल. बट काय होतंय, मला एकच लोकेशनमध्ये एकाच एरियामधून दुसरा जो लोकेशन आहे तिथे पण सायमल्टेनियसली 3-4 कॉल जर झाले तर त्या केसमध्ये काय होतं, कनेक्टिव्हिटीमध्ये तिथे इंटरफेरन्स ऑकर होऊ शकतो, किंवा मला ज्याला कॉल करायचा आहे त्याला कनेक्ट न होता मी काय करू शकते, माझा कॉल दुसरीकडे पण मे बी कनेक्ट होऊ शकतो. सो ही जी प्रोसेस आहे ही क्रॉसटॉक आहे. सो क्रॉसटॉक इज जनरली ऑकर इन केस ऑफ FDMA टेक्निक. सो या 1G मध्ये हा एक मेन ड्रॉबॅक होता की जनरली जेव्हा मी लँडलाईनवरून कॉल करायचे तर कॉल करताना एक तर मला काहीतरी गार्बेज सिग्नल्स ऐकायला यायचे, किंवा प्लस कनेक्टिव्हिटीमध्ये जो टाइम लागायचा, कारण करायचे सगळे क्यू मध्ये असायचे, प्रत्येकाला फ्रिक्वेन्सी अलोकेट करणं, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, याच्यामध्ये काय जायचा, तो ओव्हरऑल पॉवर रिक्वायरमेंट पण इन्क्रीज व्हायची आणि फ्रिक्वेन्सी डिव्हिजन पण प्रॉपर नाही झालं तर माझा कॉल तिसऱ्यालाच लागणार, तिसऱ्याचा कॉल चौथ्यालाच लागणार, असंही व्हायचं. सो ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण नेक्स्ट टेक्निक यूज केलं. ते नेक्स्ट टेक्निक आहे TDMA. ठीक आहे, विच इज द ऍप्लिकेशन ऑफ युअर TDM टेक्निक, दॅट इज मल्टिप्लेक्सिंग टेक्निक, टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग टेक्निक. सो एक पॉइंट आहे, FDMAचा ऍडव्हान्टेज काय होता की टाइम सेम होता, सो देर इज नो नीड ऑफ सिंक्रोनायझेशन, विच इज द ऍडव्हान्टेज ऑफ FDMA. बट what happens, the disadvantages are there may be possibility of interference, there may be possibility of crosstalk. ठीक आहे, क्रॉसटॉक हा होतोच FDMA मध्ये. सो ते अवॉइड, आणि त्याचा ऍप्लिकेशन कुठे आहे, टेलिमेंट्री सिग्नल और टेलिफोनिक सिग्नल ट्रान्समिशन, और यू कॅन से इट इज युज्ड इन द 1G जनरेशन. ठीक आहे, 1G मध्ये हे टेक्निक यूज केलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इज TDMA. सो टू ओव्हरकम these drawbacks like crosstalk or the channel interference or the frequency interference, we use time division multiplexing, where frequency is same, means complete frequency utilization is takes place by each user but only with a different time slots. So प्रत्येक युजरला काय केलंय मी, वेगळा टाइम दिलेला आहे. ठीक आहे, सो हा टाइम काय छोट्या टाइम पिरियड्स मध्ये डिवाइड झालाय. हा समजा युजर 1ला T1 दिला, युजर 2ला T2, युजर 3ला T3, T4 या मॅनरने, आणि इन बिटवीन जे आहे ते आपण ऍड काय केलेले, गार्ड टाइम्स, जस्ट टू अवॉइड दी टाइम इंटरफेरन्स, और यू कॅन से टू गेट दी प्रॉपर सिंक्रोनायझेशन वी हॅव टू ऍड the guard times between the two users. So guard times are nothing but empty time space allocation. Empty time आहे ज्याच्यामध्ये काहीच डेटा नाहीये, डेटा फक्त कुठे अवेलेबल आहे, इट इज अवेलेबल ॲट T1, T2, T3 आणि T4, आणि प्रत्येकाला काय केलेलं आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे. सो कम्प्लीट channel utilization is takes place in case of TDMA, which is the advantage. So this technique was used in the next generation, that is 2G, or you can say it is used in the GSM technology. ठीक आहे, GSM मोड मध्ये यूज केलेले. प्लस आताचे जे टीव्ही ब्रॉडकास्टिंग मध्ये जे आहे, तुमचा डिश टीव्ही होतो, डिश टीव्ही मध्ये जे नंबर ऑफ चॅनल्स तुम्हाला अवेलेबल होत आहे, तर ते काय होत आहे, विच इज नथिंग बट दी एक्झाम्पल ऑफ TDMA2. ठीक आहे, TDM आणि FDMA दोघांचं पण कंबाईन एक्झाम्पल आहे ते टीव्ही ब्रॉडकास्टिंग. सो बेस्ट एक्झाम्पल जर म्हटलं TDMAचं, इट इज नथिंग बट द 2G और द GSM टेक्नॉलॉजी, जिथे आपलं काय झालं, लँडलाईनचं कन्व्हर्जन कशात झालं, मोबाईलमध्ये झालं. तो पहिले आपले छोटे मोबाईल्स होते, कीपॅडवाले मोबाईल्स होते, काही असे अँड्रॉइड मोबाईल्स नंतर डिझाईन झाले, ज्याच्यामध्ये 3G 4G टेक्नॉलॉजी ऍड झाल्या. बट 2G मध्ये काय होत होतं, तुम्हाला आता पॉसिबिलिटी होती, तुम्ही मेसेज पण ट्रान्समिट करू शकतात, तुम्ही व्हॉइस कॉल पण करू शकतात, आणि व्हॉइस कॉल काय होता, डिजिटली, म्हणजे क्वालिटी काय झाली, इम्प्रूव्ह झाली, कॉल कनेक्टिव्हिटी काय झाली, फास्ट झाली, बिकॉज इच युजर इज अलोकेटेड विथ सम सेपरेशन ऑफ टाइम. सो त्याच्यामुळे कॉल कनेक्टिव्हिटी पण काय झाली, फास्ट झाली, कम्प्लीट फ्रिक्वेन्सी युटिलायझेशन आहे, हेन्स ओव्हरऑल जी पॉवर रिक्वायरमेंट काय झाली, रिड्यूस झाली इन केस ऑफ TDMA टेक्नॉलॉजी. ठीक आहे, सो TDMA is nothing but full form time division multiplexes, which is the application of time division multiplexing, where it used in the in first 2G generation, which is nothing but the GSM technology, where we can process the
call with well quality means or whatever the crosstalk occur in case of FDMA, it is completely avoided in the TDMA. ठीक आहे. So next technique जे आलंय which is the combination of FDMA and TDMA called as CDMA. आता हे CDMA का आलं असेल? CDMA मध्ये काय? CDMA is nothing but the code division multiple access technique. सो कोड डिव्हिजन मध्ये काय केलंय? फ्रिक्वेन्सी पण डिवाइड केली, टाइम पण काय केलाय? डिवाइड केलाय. सो बोथ गार्ड बँड्स अँड गार्ड टाइम्स आर प्रेझेंट इन केस ऑफ CDMA. सो इथे फ्रिक्वेन्सी आहे, इथे टाइम आहे. सो गार्ड टाइम पण आहे आणि गार्ड बँड्स पण आहे. सो इच युजर इज डिवाइडेड विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. सो हे युजर्स नंबर्स टाकले, युजर 1 2 3 4 5 6 7. असं काही नाही की त्याला सिक्वेन्शियलच पाहिजे, नंबर्स कुठे पण असू शकता. सो गार्ड टाइम्स अँड गार्ड बँड्स बोथ आर ऍडेड इन केस ऑफ कोड डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. आता कोड डिव्हिजन म्हणजे काय? वॉट एव्हर द डेटा यू आर गोइंग टू ट्रान्समिट, वॉट एव्हर द सिग्नल, इट इज फर्स्ट एन्क्रिप्टेड इन टू सम अनदर फॉर्मॅट. सो एन्क्रिप्शन इज टेक्स प्लेस. सो एन्क्रिप्शन म्हणजे काय? की सिक्युअर कोडमध्ये तुम्ही काय करताय? ट्रान्समिट करताय. हा सिक्युअर कोड कसा असणार आहे? समजा आता हा ऍक्च्युली तुम्ही काय करताय? डिजिटल मध्ये कन्वर्ट करताय. मल्टिप्लेक्सिंग सिग्नल्स आहे ना. सो मल्टिप्लेक्सिंग मध्ये करताना तुम्ही काय करताय? डेटा जेव्हा ट्रान्समिट करताय, आपण हे सगळे डिजिटल मॉड्युलेशन टेक्निक्स आहे. सो 101010 हा माझा डेटा आहे. सो हा ट्रान्समिट होताना काय होणार आहे? याच्यामध्ये काही कोड्स पण ऍड होतील. कोड्स म्हणजे काय? एक्स्ट्रा रिडंडंट बिट्स पण ऍड होतील. त्याला आपण म्हणतो बरं, एक्स्ट्रा रिडंडंट बिट्स म्हणजे पॅरिटी बिट्स पण ऍड होऊ शकतात. सो समजा डेटा ट्रान्समिट होताना कसं जाणार आहे? हा ओरिजिनल डेटा आहे. ओरिजिनल डेटाला मी ट्रान्समिट करते. ट्रान्समिट जाताना कसा होईल? तो 1001011010 काहीतरी असा डेटा ट्रान्समिट होईल. सो दिस इज नथिंग बट यू कॅन ऑब्झर्व इट ॲज अ गार्बेज डेटा. बरोबर ना? काही आयडेंटिफाय होत नाही. हे आयडेंटिफाय का नाही होते? बिकॉज सम रिडंडंट बिट्स आर ॲडेड इन टू दिस फ्रेम. ओके. सो हे रिडंडंट बिट्स का ऍड केले? जस्ट टू ट्रान्समिट दी डेटा इन अ व्हेरी सिक्युअर्ड मॅनर. हे सिक्युअर्ड मॅनरमध्ये जेव्हा तुम्ही ट्रान्समिट करताय, सो हा जो काही डेटा जनरेट होतोय त्याला आपण म्हणतो इट इज नथिंग बट इट सीम्स लाईक अ नॉइझी सिग्नल, हेन्स इट इज कॉल्ड ॲज सीडो रँडम नॉइज सिग्नल. सो विच आर गोइंग टू स्टडी इन टू नेक्स्ट युनिट. सो सीडो रँडम सिक्वेन्स टाईप सिग्नल तुम्ही काय करता? व्हाईल युझिंग CDMA टेक्निक तुम्ही ट्रान्समिट करता. मीन्स डेटा इज एन्क्रिप्टेड अँड वॉट एव्हर द एन्क्रिप्टेड डेटा कॅन बी डिकोड बाय दी ऑथराइज रिसिव्हर ऑनली. ठीक आहे. सो याला काय असतात मग पुढे? आय थिंक तुम्ही एक टेक्निक ऐकलं असेल, क्रिप्टोग्राफी, ज्याच्यामध्ये क्रिप्टोग्राफीमध्ये पब्लिक की आणि प्रायव्हेट की असते. पब्लिक की इज ऑलवेज नोन टू ऑल युजर्स, बट प्रायव्हेट की इज ओनली नोन टू ट्रान्समिटर, ऑथराइज ट्रान्समिटर अँड ऑथराइज रिसिव्हर साईड. हे कशासाठी यूज केले? इट इज युज्ड इन जनरली मिलिटरी ॲप्लिकेशन्स. Very best is for military application when you need to transmit the data in a very secured manner, then in that case you have to use this CDMA technology where the whatever the data is first encrypted or coded into some another format which seems like a noisy signal, and this noisy signal is transmitted over the communication channel. Only receiver can decode that signal and recover it into the original format. Okay. So each user is having its own key to decode that signal, which can be called as a private key. Okay. So this type of techniques are generally used in military application or for secure data transmission. ठीक आहे. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट?